नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमचं भाव म्हणा होतं की आज पनीर खावचो हा. तर येताना वाडीतनं मस्त की पनीर घेऊन इलो. म्हटलं आज पनीर करूया, मास्की मरता पनीर करूया. तर तुमका दाखवत येते आपला काय काय. येताना एक पनीर घेऊन इलो कृष्णा कंपनीचो, क्रीम पनीर बटर मसाला, आपला टमाटो लागतलो, एक कांदो लागतलो, पनीर सगळं झालेला असा. आता सगळं काय करतो, टमाटो आणि कांदो बारीक करून घेतो आणि मस्त की थोडं फ्राय करून मिक्सरला लावून त्याची ग्रेव्ही तयार करून घेतो आहे. दाखवतो आहे कसं काय करतो आहे. एक कांदो आणि एक टमाटो धुवून घेतो आहे. टमाटर धुवून घेतलं मस्त पैकी. एक आता बारीक करूया, सुरी बघतोय स्टॉप करते मित्रांनो. पहिलं टमाटो जास्त बारीक करूची गरज नाही, एवढं सुरी धार नाही, सुरी धार काढून मस्त पैकी. बघा टमाटो फक्त एवढं कसं साईजमध्ये कापून घ्यायचं. त्यातले बिय असतील ते काढून घ्या. आता मुतखडं चढावतलो. हे बघा असे बिये काढून घ्यायचे, नाहीतर काय होतं त्याला, जर बिये तुम्ही खालात तुमका उद्या स्टोन चाळवतलो. त्याचं बिये काढून व्यवस्थित असं कट करून घ्यायचो. टमाटो झालो. आता कांदा घेऊया. धार नाही असं काय धार येतं काय? धार येतं. हो हो, कसं टेक्नॉलॉजी म्हणजे आपली गावठी उपचार. गावठी चाळे. कांदो पण तुम्ही जास्त बारीक कापायची गरज नाही, असं कापून घ्यायचो. दाखवे कांदा आणि टमाटो झालो एकदम. गॅस पेटवूया, तव ठेवूया आणि कांदो आणि टमाटो थोडं हाफ फ्राय करून घेऊया आणि त्याची मिक्सर लावून ग्रेव्ही तयार करूया. गॅस जो मोठं केलंय ना, आईन बघल्याने ते येवा राहतो. तो गरम झाला त्यात टाकायचं थोडंसं तेल टाकायचा. आमचं बजेट तेलपर्यंत, बटरपर्यंत नाही, त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम आपण बटर टाकू. हां, तेल टाकून सगळीकडे फिरवून घ्यायचा. मला माहित नव्हतं बटरचं, नाही तुम्ही आणलं असतं. पैसे तू पे कर. पैसा का तू वांदा करताय बाग मी. कांदा टाकून घ्यायचो. टोमॅटो कधी उद्या टमाटो तू म्हणता टमाटो टाकायचं. ठीक आहे बाई, तू कसं पनीर टाकते. आणलंय तू ना सगळं, त्यामुळे पनीर टाकते. जरा दळून घ्यायचा. थोडा हाफ फ्राय करून घ्यायचा. कांदा आणि टमाटर टाकलो, त्यात आपण 2 मिरची ॲड करायचे, हिरवे मिरची. माझं क्वेश्चन आहे, मिरची कशा घ्यायची? पंचायत मिरची थोडी असते. थोडा तिखट, आमचं तिखा पसंत लागेल. आपल्या कोकणाच्या लोकांना तिखट खायचे खूप ह्या असता. हॉटेल नवीन तू केले का नाही केलं? हां बाय, जसं मी करते हा हवे मारायच्या. हां हवे म्हणायचं. हां, म्हणजे आपण थोडंसं मीठ टाकूया. आणि काय होतं की मीठ खळ्या मिठाची बरणी हरवली. खाली थोडासा मीठ टाकला की टमाटो लगेच घ्या होतो.
चवीप्रमाणे मीठ. नाही नाही, मग टमाट्यासाठी टमाटो लगेच ह्या होते. अच्छा असं पण असतं काय? तर आपलं टोमॅटो आणि ह्या सगळा झालेला गॅस बंद करूया आणि एका थोडा वेळ थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवूया. असं काढून ठेवून थंड होऊन दे थोडा वेळ. तर आपण तोपर्यंत तर थंड होईपर्यंत आपण हे भाई आणलेलं एकदम ब्रँडेड पनीर, खूप महागाईचं पनीर घेऊन दिलो. 500 रुपये बाई आपण. पहिलं आणि नाही पण आता जरा तो एकदम डाएट बीट लागले त्यामुळे तो पनीर आणू लागलो. करना पडत आहे. करणं पडतं त्यामुळे आम काय खाऊ गावता मला ते फुकट तुम काय भूक गावता. आणि तुम्ही पनीर असा. प्रकट असताय मग. याचे काय करूया मस्त की क्यूबमध्ये कट करून घेऊया. जरा छोटे छोटे कर म्हणजे कसा सगळ्यांका पुरती. हां तुका 2 मिनिट येते ना. हो चालेल. हां चालेल. चालेल काय असे कट करून घेऊया क्यूबमध्ये आणि ह्यांका थोडे शेलो फ्राय करून घेऊया. त्याच्यामुळे काय होईल की तर ते चवीक आमका मस्त लागते. मित्रांनो म्हणतोय आता याच्यात आपण गरम कढईत त्या आपण परत थोडंसं तेल टाकूया. हे का? तेल कारण हे पनीर का बरं? पनीर चिकटू नये. हो. पनीर चिकटला तर वेस्ट होतं वेस्ट. पनीरचे क्यूबवर काय करूया पहिला थोडीसं ना जरासं हलकंसं मसाला टाकूया. घरगुती. हां घरगुती मसाला आणि थोडीशी हळद टाकूया. इससे क्या होता है? इससे क्या होगा कि वो कलर पकड़ेगा. त्याच्यात जे असत ते क्यूब टाकूया. आणि काय होतं थोडीशी अशी जरा शेलो फ्राय करून घेऊया. तर आपले थोडे हाफ शेलो फ्राय झालेले असत त्यांना आपण आता काढून घेऊया त्या एका डिशमध्ये. तर बाकीचा आपला पनीर वगैरे हा करून झाला. आपण आता ही टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊया. गिरवी तयार करून घेऊया. मिक्सर लावूया मस्त एकदम. तर आपली टमाटरची प्युरी तयार झाली आहे. ती एका प्लेटमध्ये काढून घेते. प्लेटमध्ये नको अशीच राहून दे मग डायरेक्ट टाकूया. भांडी कशाची बांधते? हो नाही तर भांडी सुद्धा. एक वाटी दूध घेतला त्याच्यामध्ये भाईने आणलं ना प्रीमिक्स ह्याच्यात घालून ह्याच्यात टाकायचा आणि फुल का सगळा सगळं घालू मग ठेवायचं. भाई आमचं मुंग ह्या मिक्स करून घ्यायचा. जशी अंड्याची पोळी काढतो तसं मिक्स करून घ्यायचा. हे असे हरवता का म्हणे असे दिसले मग गुटले. परत गॅस पेटवूया. तो परत गरम करूया. त्याच्यात थोडा ये तेल कुछ ज्यादा ही नहीं हो रहा है तेल. काढूया. ये बहुत ज्यादा हो गया भाई. हेल्थ के लिए सही है. बहुत सही है. लवकर पोचवतालाय तुम्ही आमका. लोक मरो माका नकोच ता. तेल गरम होतं. म्हटलं, मी खाते. आणि डाल तडका गेली तूच खाते. डायरेक्ट काय करायचं डायरेक्ट जी टमाटरची आपण ह्या तयार केली ग्रेव्ही तयार केली नाही तर अंगार उडाचा नाही.
नाही नाही कमी करूया. अंड्याची पोळी. अंड्याची पोळी टाकायची. आता बाकी मिक्सरला ग्राउंडला त्याच्यात काय टाकायचा, थोडासा पाणी टाकायचा. हे आमका आईने शिकवलं आहे, काही एक सोडायचं नाही. एका हॉटेलला मिळण्याची गरज लागणार नाही. एका हॉटेलची गरज लागणार याची. टोमॅटोची प्युरी मस्त पाणी सोडले ना, हे बघा आपल्याक ना जरा असं हे नको आहे, पाणी नको आहे, आपल्याला जरा जाडच पाहिजे. जाडच पाहिजे ना. आता करूया म्हणजे ही जी हा प्रीमिक्स तयार केलेला तर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आता. दिस इज अ मेन पार्ट ऑफ पनीर मसाला. बटर पनीर मसाला. बटर पनीर मसाला भाई, बटर पनीर मसाला. एक असा जरा हे करून घ्यायचा, मिक्स करून ठेवायचा. थोडासा पाणी टाकून एका मिक्स करून 1-2-3 मिनटं आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आपला तोपर्यंत गरम होईपर्यंत आपण कोथिंबीर बारीक करून घेऊया व्यवस्थित. मस्त गरम झालेला असा माशाची कढी. वास घे कसे एकदम कडक माल आहे. मुला बुतू टाकायचा. आता हे जे आपण शेलो फ्राय करून घेतलेले पनीरचे हे क्यूब आहेत त्याच्यामध्ये आता ॲड करायचे एक एक करून. पैसे पिटले दिसतात तरी पैसे वशी भेटले. आपण टाकूया. आता पैसे भेटले 20 रुपये भेटले. मिक्स करून घेऊया थोडा. गॅसची फ्लेम एकदम लो करून ठेवायची. नाहीतर पनीर मसाल्याच्या जागीर काय होतं त्याला, करपी मसाला, टिक्का मसाला नाही पनीर टिक्का मसाला होईल. जरा व्यवस्थित हे करून घेऊया. थोडं गरम होऊन दे. 1-2 मिनटं ढाकून ठेवूया. त्याच्यानंतर वरती आपली ही भाईंजी फ्रेश क्रीम आणल्या ना ती वर टाकून मिक्स करून कोथिंबीर टाकायची आणि मग आपली पनीर मसाला पार्टी रेडी. भाई रेडी. आपली 1 मिनटं झाली हा. मस्तपैकी वरती तेल सोडलेला. तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी भाईंची क्रीम आणल्या ते ॲड करूया. ओके ॲड करून थोडीशी वाच हे करून घेऊया. ही कशासाठी घालतो आपण? ही स्टँडर्ड दाखवण्यासाठी भाई. ओ भाई स्टँडर्ड पनीर. हां आता सगळं झालेला असा. आपण काय करायचा, ज्यावरती मस्तपैकी कोथिंबीर अशी टाकायची का भाई. कोथिंबीर टाकायची, टाकून ठेवायचा, गॅस बंद करायचा. तर आपलं पनीर तर रेडी झाला. पण आईने एक एका ऑर्डर दिलेली की पनीर करताय पण भांडी सगळी घासून ठेवाय. तर भाई आता पनीर खाऊचा म्हटलं आता भांडी घासू होई. आता कसं म्हणजे ह्या पनीर बिनीर चिकन बिकन असला का ह्या असला ना भाई आमची भांडी का लादी पण फुसात का भाई. हां बरोबर. आता भांडी घासल्यानंतर का असं वाटलं की बाबा कष्ट करून खाल्ले काहीतरी. हां तुम्ही पण म्हणत आहे रे. हां आता कसं बरं वाटतं, असं बघून बरं वाटलं मला, समाधान वाटलं मना वाईच. कुछ अलग ही लेवल का भाई सुकून आ रहा है दिल को. ऐसे तो अभी ये जो कर रहा है ना, आता का आई काय म्हणते तुझं काही माहिती आहे मा. लग्नाच्या आधी काय करीना, आता बाय दिल्यावर बरोबर बायला एक मदत करता. आतापासून केलेला बरं असतं. म्हणजे कसं उद्या सकाळी हां उद्या सकाळी कसं काय मॅटर होऊचं नाही. उद्या सकाळी आई म्हणा शकणार नाही की बाबा तेव्हा मी असताना भांडी घासी ना, आता बायला सगळं ऐकायला लागलो.
ऐकतो बायला सोडून द्या. भांडी काय सगळं काय करू अरे वो अलग ही लेवल का बंदा. हाँ ये अलग ही लेवल का बंदा है भाई. कुछ भी कर सकता है. किसके लिए करना पड़ता है भाई. करना पड़ता है भाई. खाने पनीर के लिए. पनीर के लिए, चिकन के लिए भाई कुछ भी कर सकता है. चिकन. उद्या चिकन उद्या तुमका चिकन आहे दाखवायचं. चिकन मस्त काय आहे ना. भांडी घासून फक्त कोणी आशा लावू नका आमच्या पोटात दुखात का भाई. असं मग काय फरक नाही पडणार. ऐका काय फरक बरोबरच आहे तेव्हा. पडणार काय डुकर घातले डुकर आहे पता खातो पण. चला आता भांडी घासून घेतो आणि जोक बसतो मस्तपैकी तुमका दाखवते. आपलं पनीर मसालाचं फायनल लुक असो असा. पनीर मसाला रेडी झाला. ही आपली काकडी आणि ज्याची वाट बघता तो लाळ टपकून टपकून यो बरोबर ह्या हे काय वया आणि आमचे साईबाई बसले आहेत, पप्पाय बसले आहेत. चमचू भाई चमचू नाही गोया का तू मागा माहिती नाही तू काय. आई धुतला म्हणतो चमचा. काही घासले भांडी. आई चमची घे चल काय हा नको तुझं आणलंय तुझे पैसे आहेत आम्ही काय बोला शकणार नाही. पहिलं काय तर तुका घे सांबारा काय तर घे तू जास्त घेतलं हरकत नाही तर काय ना आमचं काही विषय नाही. आमका ह्या ही व्हायची चटणी वगैरे खूप झाली. काय का. चला मित्रांनो आम्ही आता जेवतो. आजचा व्हिडिओ तुमका कसं आवडलो तुम्ही कमेंट करा आणि मागच्या व्हिडिओ सांगण्यासारख्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमका काय व्हाया कुठली रेसिपी किंवा काय कुठल्या कंटेंटवरती व्हिडिओ हवा तो आमका सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.